नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, ह्या ठिकाणी आपण पेपर पॅटर्न कटिंग करण्याचं काम चालू आहे। ह्या ठिकाणी त्याच्यात अजून आपलं प्लसमध्ये क्लास पण आपले 16 तारखेपासून ऑनलाईन चालू होत आहेत। ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर ऑनलाईन क्लासेस करू शकता। ज्या ताईंना क्लास करण्यासाठी वेळ नाही किंवा तुम्हाला पेपर कटिंग करण्याचा कंटाळा येतो, तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज पीस शिवायचे असतील, स्वतःचे ब्लाऊज शिवायचे असतील किंवा कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे असतील तर त्यांच्यासाठी ह्या ठिकाणी आपण पेपर पॅटर्न अवेलेबल केलेले आहेत। तर तुम्हाला 28 ते 44 साइज पर्यंत ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न कटोरीचे आणि प्लस मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी प्रिन्सेस कटचे पेपर पॅटर्न मिळणार आहेत। तर आपल्या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या नंबरवरती मेसेज करायचा आहे। ॲक्च्युअली ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न ज्यावेळेस तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर फक्त कॉल रिसीव होणार नाही, कारण ह्या ठिकाणी काय होतं ना, बऱ्याच ताईंचे भरपूर सारे कॉल येतात आणि तेवढा रिसीव करायला जर आपण गेलं तर माझं काम हे राहून जातं, त्याच्यामुळे रिसीव करत नाही। जे काही प्रॉब्लेम असतील, ज्या शंका असतील ते तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरतीच विचारा, त्याच्यावरतीच मेसेज करून तुम्हाला काही चौकशी करायची असेल तर करू शकता। या ठिकाणी खात्रीशीरपणे तुम्हाला पेपर पॅटर्न हे दिले जाणार आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने स्लीवचं ह्या ठिकाणी पेपरवरती आपण कटिंग करतोय। आता बाकीचे अजून आपण 46च्या पुढचे जे पेपर पॅटर्न आहेत 50 साइजपर्यंत ते अजून अवेलेबल केलेले नाही, तर ते पण लवकरच होतील। तर ह्या ठिकाणी आपण 44 साइजपर्यंत पेपर पॅटर्न ह्या ठिकाणी घेतलेले आहे। आता मेन मुळात म्हणजे ह्या ठिकाणी जे पेपर पॅटर्न आपण कट करतोय, जो कार्डशीट पेपर आहे तर हा नुसता कार्डशीट पेपर नाही, जो नॉर्मली आपण स्टेशनरीमधून कार्डशीट पेपर आणतो तसा कार्डशीट पेपर नाही आहे। तर आपला हा जो पेपर असणार आहे तो थोडक्यात प्लॅस्टिकमध्ये असा थोडंसं लॅमिनेशन आहे त्याला आणि जाडसर आहे आणि क्वालिटी ही एक नंबर आहे। ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्षात ज्यावेळेस तुमच्यापर्यंत हा पेपर पॅटर्न येईल त्यावेळेस तुम्हाला हा पेपर कळेल त्या ठिकाणी की कशा पद्धतीने आपला कार्डशीट पेपर असणार आहे। तर तो लवकर फाटत पण नाही, म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही कितीही केलं तरी तो पेपर लवकर फाटणार नाही आणि त्याची जी जाडसरपणा आहे ना त्याचं तर खूप सुंदर आहे। क्वालिटी एक नंबर आहे, मी स्वतः चॉईस केलेला आहे। हा नॉर्मल दुकानांमध्ये कधी कुठेच मिळत नाही, स्टेशनरीमध्ये तुम्ही विचारलं तरी मिळणार नाही। तर हा मी स्पेशली ऑर्डर करून घेतलेला आहे, तर ही माझ्या चॉईसने मी ऑर्डर केलेली आहे। तर याच्यामध्ये कलर येणार नाही, फक्त आपल्याला व्हाईटच कार्डशीट पेपर याच्यामध्ये मिळणार आहे। तर खूप सुंदर असे पेपर पॅटर्न आपले तयार करायचं काम चालू आहे, तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता। हे बघा ह्या ठिकाणी 40 साइजचा आपण ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न कट करतोय। अशा पद्धतीने पूर्ण ह्या ठिकाणी बघा, आधी पेपर पॅटर्न मी काढून घेतलेले होते, त्याच्यानंतर ते कस्टमरच्या ब्लाऊजवरती ट्राय केलेले आहेत आणि नंतरच मी ह्या ठिकाणी परचेस करायला काढलेले आहेत। असं नाही की मी डायरेक्ट काढलं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। याच्यामध्ये आता मेन मुळात म्हणजे तुमच्यापर्यंत ज्यावेळेस तुम्ही पेपर पॅटर्न ऑर्डर करणार त्यावेळेस तो पेपर पॅटर्न ब्लाऊज पीसावरती ठेवून जर तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल तर पुढचा भाग कटोरीमध्ये उंची कुठे कमी जास्त करायची किंवा असे भरपूर सारे गळा कुठे कमी जास्त करायचा, हे तुम्हाला भरपूर सारे प्रश्न पडत असतील तर त्याच्यावरती आपलं डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहेत। ओके, तर व्हिडिओ मी लवकरच बनवणार आहे। तर त्याच्यानुसारच तुम्हाला ब्लाऊज पीसावरती पेपर पॅटर्न ठेवून हा कट करायचा आहे। कमी जास्त उंची करायची असेल तर साधारणतः तुम्ही त्या ठिकाणी कशा पद्धतीने उंची ही कमी जास्त करू शकता त्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर अजून तुम्हाला जी शिलाई असणार आहे कटोरी ब्लाऊजची शिलाई ही कशी करायची ते माझ्या पद्धतीनुसारच तुम्हाला शिलाई करायची। ज्या ठिकाणी मी तुम्हाला बोलले की ह्या ठिकाणी थोडंफार तुम्हाला कट करायचं त्या ठिकाणी कटिंग करायचं आहे। जिथले जिथले काही पॉईंट असणार आहे ते मी कट करायला शिलाईच्या टायमाला सांगणार आहे, त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धतीने कट करायचं आहे। ओके, तर तुम्हाला अगदी सिंपल सोप्या पद्धतीने मी ह्या ठिकाणी शिकवणार आहे आणि हे पेपर पॅटर्न परफेक्ट काढलेले आहेत। तर तुम्ही ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न हे बिंदास्त ऑर्डर करू शकता। आता ॲक्च्युली मी ह्या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस पण आपले 16 तारखेपासून सोमवारी चालू होत आहेत, बरोबर। त्याच्यानंतर मग क्लासेस चालू आहेत, ताई तुम्ही पेपर पॅटर्न का चालू केलेत? बऱ्याच ताईंना ऑनलाईन क्लासेस करण्यासाठी वेळ नाही आणि बऱ्याच ताईंना पेपर पॅटर्न काढण्यासाठी कंटाळा येतो, म्हणून मला डायरेक्ट ज्या दिवसापासून आपण क्लासेस चालू केले तेव्हापासून ताई आम्हाला पेपर पॅटर्नच पाहिजे होते, आम्हाला क्लास लावायचा नाही आहे। बऱ्याच ताई अशा आहेत त्यांना पेपर पॅटर्न नको पाहिजे परंतु त्यांना क्लास लावायचा असतो। मग इथे मी एक विचार केला, तर चला म्हटलं मला तेव्हा लगेच वेळ नव्हता, बरोबर। तर ॲक्च्युली आपल्या 2-2 बॅचेस पण एका दिवसाला होत्या, त्याच्यामुळे मला वेळ मिळत नव्हता। तर ॲक्च्युली हे तेव्हापासून मी थोडं पेपर पॅटर्न काढायचं काम करत होती आणि हे ॲक्च्युली आता आपण अवेलेबल केलेले आहेत। तर ह्या ठिकाणी फक्त कटोरीचे दाखवले, 1-2 दिवसांनी तुम्हाला प्रिन्सेस कटचे पण ह्या ठिकाणी पेपर पॅटर्न दाखवेल। हे बघा या पद्धतीने आपलं इथे मी आता कट करते। हे आपलं 42 साईज आहे आणि हे जे कट करते ते 40 साईज आहे। स्लीव्ज आहे, त्याच्यानंतर हे कटोरी आहे, त्याच्यानंतर इकडे हे आपलं 28 साईज आहे। तुम्ही बघू शकता भरपूर सारे कटिंग ह्या ठिकाणी आपण करून ठेवलेले आहेत, तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता। 38 साईज आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एक्स्ट्राची जर लॉंग स्लीव्स पाहिजे असेल एक तुम्हाला लॉंग स्लीव्स दिली जाणार आहे।
परंतु एकच स्लीव्ज, एका पॅटर्नमध्ये एकच स्लीव्ज दिली जाणार आहे आणि एक तुम्हाला लॉंग स्लीव्ज दिली जाणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रत्येक साईजमध्ये ज्या ताईंना कमीत कमी तुम्हाला 3 जे साईज असणार आहे 3 पॅटर्न तुम्हाला कमीत कमी ऑर्डर करावे लागणार आहे. एक पॅटर्नमध्ये परवडत पण नाही आम्हाला. त्याच्यामुळे मग तुम्हाला ह्या ठिकाणी काय करायचं आहे, 3 पॅटर्न तरी कमीत कमी ऑर्डर करायचे आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करणार त्यावेळेस तुम्हाला सगळं डिटेलमध्ये त्या ठिकाणी माहिती येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला शक्यतो मला मेसेज करायचं आहे. कॉल हा रिसीव होणार नाही कारण तेवढा वेळ नसतो, कामं पण असतात, त्याच्यामुळे हे कामं राहून जातात. हे स्वतः मी पेपर पॅटर्न काढलेले आहेत आणि स्वतः कट करून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. असं नाही की ह्या ठिकाणी मी दुसऱ्याला कटिंग करायला सांगितले किंवा दुसऱ्याला मार्किंग करायला सांगितलेली आहे. मी स्वतः माझ्या हाताने मार्किंग करून ह्या ठिकाणी कटिंग करते. बघा अशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न कटिंग करायचं आहे आणि हे तुमच्यापर्यंत कायमस्वरूपी राहू शकतात कारण पेपर पण त्या पद्धतीचा क्वालिटीचा वापरलेला आहे. या ठिकाणी आपण 100% क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं नाही की कोणताही पातळ कार्डशीट पेपर मी ह्या ठिकाणी वापरलेला आहे. थोडंसुद्धा ह्या ठिकाणी चुरगळा वगैरे अजिबात होणार नाही पेपर पॅटर्नचं, इतकी गॅरंटी देते मी तुम्हाला. आणि ज्या ताईंना पेपर पॅटर्न नको पाहिजे, ज्यांना ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील त्यांनी ऑनलाईन क्लासेस लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक साईजनुसार गळ्यानुसार कटिंग शिकवलं जातं, परफेक्ट असं कटिंग शिकवलं जातं. तुम्ही आपल्या ऑनलाईन क्लासेसचे रिझल्ट पण बघू शकता. बऱ्याच वेळा मी थोडक्यात शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर भरपूर खूप छान असा रिझल्ट आपला आलेला आहे. हे बघा ह्या पद्धतीने आपण कटिंग करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी बघा अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलेले आहे. तर ह्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपल्याकडे या ठिकाणी 28 ते 44 साईजचे आपण पेपर पॅटर्न ह्या ठिकाणी कट केलेले आहेत. तर हे आपल्याला आता पोस्ट स्पीडने पाठवायचे आहेत. ओके, त्याच्यामुळेच मी तुम्हाला ह्या ठिकाणी बोलले की पोस्ट स्पीडने पाठवणार आहे, म्हणूनच आपल्याला ह्या ठिकाणी 7, 8 किंवा 10 दिवस पण लागू शकतात.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.